नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। क्रिसमस आलेला आहे आणि अर्थातच आजची रेसिपी क्रिसमस स्पेशल आहे। तर क्रिसमस स्पेशल प्लम कपकेक्स आपण करतोय। तर हे ओव्हनमध्ये न करता कढईमध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये कसं करायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। आणि ही झटपट आणि साधी सोपी अशी कोणालाही करता येईल अशी ही रेसिपी आहे। यासाठी मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लम केकसाठी खूप सारे ड्रायफ्रूट्स वापरले जातात। तर यासाठी मी हे सगळ्या प्रकारचे नट्स घेतलेले आहेत। हा माझ्याकडे अक्रोड आहे पाव कप, तर तो मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो मी घेते। त्यानंतर खजूर घेतलेला आहे पाव कप। सगळे ड्रायफ्रूट्स मी पाव कप घेतलेत। फक्त ही टूटी फ्रूटी मिक्स कलरची आहे ती थोडी जास्त घेतलेली आहे, साधारण अर्धा कपच्या जवळपास। त्यानंतर काजूचे तुकडे पाव कप, अंजीर पाव कप बारीक कापून घेतले अंजीरला। त्यानंतर बदामाचे तुकडे, चेरी घेतली आहे मुलांची फेवरेट। यानंतर आपण ऑरेंज ज्यूस घेतलाय, तर हा मी 1/3 कप घेतलाय। तुमच्याकडे जर कप्स नसतील तर तुम्ही वाटीच्या प्रमाणात हे सगळे साहित्य घेऊ शकता। सगळं मिक्स करून हे ड्रायफ्रूट्स या ऑरेंज ज्यूसमध्ये सोक होण्यासाठी किमान मी 2 तास ठेवणार आहे। वेळ असेल तर 4 तास ठेवले तरी चालेल। यानंतर आता मी साखर घेतलेली आहे अर्धा कप। ही आपल्याला एका पॅनमध्ये अशा प्रकारे स्प्रेड करून तेव्हापर्यंत ठेवायची जेव्हापर्यंत ही मेल्ट व्हायला सुरुवात होत नाही। एकदा मेल्ट व्हायला सुरुवात झाली की त्यानंतर अशा प्रकारे हलवायचं। आपल्याला शुगर कॅरमल तयार करून घ्यायचं आहे प्लम केकसाठी जो वापरला जातो। तर आता शुगर मेल्ट झालेली आहे, अजून थोडी मेल्ट केली। पूर्णपणे साखर विरघळल्यावर यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालायचं आहे। तर पाणी घालताना खूप काळजी घ्यायची, नाही तर ते अंगावर उडण्याची शक्यता असते। आणि साधारण अर्धा कपच्या जवळपास मी त्यात पाणी घातलं। अशा प्रकारे पाणी आणि जी विरघळलेली साखर होती ती एकत्र छान मिसळून घ्यायची आणि आपलं शुगर कॅरमल तयार झालं। आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते। आणि आता थर्ड स्टेप, तर यासाठी एक मोठं भांडं घेतलं, त्याच्या तळाशी मीठ घातलंय। हे मीठ मी याआधी सुद्धा वापरलेलं आहे। यावर स्टँड ठेवला आणि झाकण ठेवून प्रीहीट करायला ठेवलंय। यानंतर पाव कप तेल घेतलंय, कुठलंही फ्लेवर नसेल। त्यानंतर पाव कप दूध आणि हे फेटून घ्यायचं छान। यामध्ये पाव कप पावडर्ड शुगर फेटून घ्यायचं परत। आता यावर एक चाळण ठेवली, यामध्ये 1 कप मैदा, पाव चमचा मीठ। यानंतर ही दालचिनीची पावडर आहे, अर्धा चमचा घालायची आपल्याला, आणि वेलची पावडर पाव चमचा। तर आता हे सगळं चाळून घ्यायचं। हे सगळे साहित्य मिसळून घ्यायचे छान। दालचिनी पावडर विकतची आणली तरी चालेल, घरी केली तरी सुद्धा चालेल। आता शुगर कॅरमल घालायचे, परत सगळे जिन्नस छान मिसळून घ्यायचे। आता यामध्ये ऑरेंज ज्यूसमध्ये जे आपण ड्रायफ्रूट सोक करून घेतलेले होते ते घालायचे। प्लम केकला खूप जास्त ड्रायफ्रूट्स वापरले जातात। मी साधारण 2 ते 2.25 कप ड्रायफ्रूट्स इथे वापरलेले आहेत। आता हे सगळं परत मिक्स करून घ्यायचं छान। यामध्ये सगळ्यात शेवटी आता बेकिंग पावडर 1 चमचा आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा हे पण चाळून घालायचं। आणि आता याला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी, आणि आता परत मिसळून घ्यायचं। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा अगदी शेवटी, आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातल्यावर लगेच बॅटर आपल्याला बेक करायला ठेवायचं असतं। हे सगळं मिश्रण आपल्याला ओव्हर मिक्स नाही करायचं कधीच। आता ही बेकिंग ट्रे आहे माझ्याकडे, तर माझ्याकडे मोल्ड नव्हते कपकेक्सचे, तर मी काय केलं, या ट्रेला ऑइल ग्रीस करून घेतलं आणि खाली बटर पेपर ठेवला अशा प्रकारे। यामध्ये आता हे बॅटर घालायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे अगदी फुल नाही भरायचं आपल्याला, थोडं रिकामे ठेवायचे। अर्धे अर्धे भरलेत मी। बॅटर घातल्यानंतर ट्रे आपल्याला छान टॅप करून घ्यायचे अशा प्रकारे, म्हणजे त्यातले काही एअर बबल्स असतील ते निघून जातील। आता प्रीहीटेड कढईमध्ये
ही ट्रे ठेवायची आणि किमान 50 ते 55 मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचं आहे लो मीडियम फ्लेमवर. मी 50 मिनटं बेक करून घेतल्यानंतर हे कपकेक्स तयार झालेले आहेत. टूथपिक क्लिअर आलेली आहे. आता आधी एजेस क्लिअर करून घेते आणि त्यानंतर डिमोल्ड करायचे आहेत आपल्याला हे कपकेक्स. तर छान बाहेर आलेत. ट्रेला नुसतं ऑइल ग्रीस केलं तरी कपकेक छान बाहेर येतात, नाही चिपकत. हे कपकेक अंडा, वाईन किंवा दूध पावडर याचा काहीही वापर न करता सुंदर झालेले आहेत. मस्त स्पंजी झालेले आहेत आणि कलरसुद्धा सुरेख आलेला आहे. कट करून दाखवते तुम्हाला. ड्रायफ्रूट्सनी भरलेले नुसते मुलांचे फेवरेट आणि मोठ्यांना सुद्धा आवडतील हे कपकेक्स तयार झालेले आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. बाय बाय.